चंगला बोले चंगला बोले नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आजच्या एका नवीन ट्रेंडिंग व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला कमेंट करून सांगा मित्रांनो. जर तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केलं असेल लाईक करून, शेअर नाही केलं असेल शेअर करून, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो जे बेल आयकॉन ऑन वरती सेट करा मित्रांनो. जसं तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. तर मित्रांनो जे काही यूज केला मटेरियल आहे ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तिथून तुम्ही जे काही डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता. जर तुम्हाला जे फ्रीमध्ये मटेरियल हवं असेल तर आपल्या टेलिग्रामला पण प्रोव्हाइड करत असून, जसे की तुम्हाला अलर्ट मोशन प्रो एपीके, फोटोरॉन प्रो एपीके सर्व आपल्या टेलिग्राम ग्रुपला पिन बॉक्स मध्ये भेटून जाईल मित्रांनो. तिथून तुम्ही जे डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता, अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असून. तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या काही नोटला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो सर्वात जे असतो अलर्ट मोशनला ओपन करायचं मित्रांनो. मग आणि आपला असतो प्रोजेक्ट मध्ये आलं तर जे बीट मार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपला सर्वात जे बीट मार्क पेजला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान असं जे बीट्स वगैरे लावून दिले मित्रांनो. मग आपल्या सर्वात जे फर्स्टला आपल्या सेकंड वरती क्लिक करायचं मीडियाच्या ऑप्शन मध्ये याच मित्रांनो. मग आपला सर्वात जे सॉन्ग ऍड करून येण्यासाठी मित्रांनो मग आपला जे एक व्हिडिओ दिला मित्रांनो. ह्या व्हिडिओला ऍड करायचं मित्रांनो. ऍड केल्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो. वर 3 डॉट वरती क्लिक करून जे खालून 2 नंबरचं ऑप्शन जसं की एक्स्ट्रा ऑडिओचं ऑप्शन आहे मित्रांनो. त्या एक्स्ट्रा ऑडिओच्या ऑप्शन वरती क्लिक करून जे सॉन्ग मध्ये कन्वर्ट वगैरे करूनच घ्यायचं मित्रांनो. जे खालचं लोगोचा व्हिडिओ आहे मित्रांनो त्याला डिलीट करून घ्यायचं. डिलीट केल्यानंतर मित्रांनो एकदम छान असं जे सॉन्ग वगैरे पण ऍड वगैरे झाले दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपलं जे जिथं पण आपले ब्लू लेअर आहे मित्रांनो तिथं पण जे सॉन्ग ठेवायचं पुढचा पाडा त्याला कट करून घ्यायचं मित्रांनो. कट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपलं एकदम छान असं जे दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपला जे फर्स्टला प्लस सेकंड वरती क्लिक करायचं मीडियाच्या ऑप्शन मध्ये या जगा तुमचे फोटो दिलेला मित्रांनो त्या फोटोला ऍड करायचं. ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला वर 3 डॉट वरती क्लिक करायचं. फिल कॉम्बिनेशन वरती क्लिक करून फुल स्क्रीन मध्ये सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे फोटो जे लास्ट फोन ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर सेकंड बीटला 2 फोटोला 2 पार्ट मध्ये कट करायचं आणि आपला सेकंड बीटला 2 पार्ट मध्ये फोटो वगैरे कट करण्यासाठी सांगत आहे मित्रांनो. त्या आश्रमात तुम्ही पण जे सर्व बीटच्या हिशोबाने जे 2 बीटच्या मला जे फोटो वगैरे कट करत आहे त्या आश्रमात तुम्ही पण लवकर लवकर फोटो वगैरे कट करून घ्या मित्रांनो. अशा प्रकारे फोटो वगैरे कट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला अशा प्रकारे स्क्रॉल करून याच मित्रांनो. स्क्रॉल लास्ट जे बीटला आल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे प्लस आयकॉन वरती क्लिक करायचं मीडियाच्या ऑप्शन मध्ये याच मित्रांनो. मग आणि आपला जे अशा प्रकारे येते आपला अशा प्रकारे टेक्स्ट पेजला मित्रांनो टेक्स्ट पेजला ऍड करायचं. ऍड केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जे 4.00 च्या बीट पर्यंत ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान जे टेक्स्ट पेज वगैरे दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपले जे आपल्या हिशोबाने जे सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर ऍड करून घ्यायचं. ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला इथे एक ग्रुप दिसून जाईल मित्रांनो. मग आपला जे ग्रुप आहे मित्रांनो त्या ग्रुपला असं प्रेस करून वरच्या आपला सेट करायचं. सेट ग्रुपच्या वरचे फोटो आहे मित्रांनो त्या फोटोला असं डिलीट करून घ्यायचं. डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला असं ग्रुप दिसून जाईल मित्रांनो. मग आपल्या जे खालच्या ग्रुप वरती क्लिक करायचं. एडिट ग्रुप वरती क्लिक करायचं. मग आपल्या जे मला 2 फोटो दिसून जातील मित्रांनो. मग आपल्या जे वरच्या फोटो वरती क्लिक करायचं. कलर आणि फिलच्या ऑप्शन वरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणि आपला जे का तुमचे फोटो मित्रांनो अशा प्रकारे त्या फोटोला सिलेक्ट करायचं. वर प्लस आयकॉन वरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं. ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे खालच्या फोटो वरती क्लिक करून कलर आणि फिलच्या ऑप्शन वरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं मित्रांनो. त्या फोटोला सिलेक्ट करायचं. वर प्लस आयकॉन वरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं. ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान असं जे का दिसून जाईल मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे ग्रुप वगैरे एकदम छान असं जे का दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपल्या जे सर्व फोटोज आहेत ना सर्व फोटोज मध्ये इफेक्ट्स वगैरे ऍड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आणि आपला इथून पण बॅक यावं लागेल मित्रांनो. मग आणि आपला जे शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे 1 नंबर जे फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला जे का बीट मार्क पेजला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे का 3 फोटो आहेत मित्रांनो. मग आपल्या जे 3 फोटोज म्हणजे एक फोटो सोडायचे का बीच्यातले एक फोटो आहे ते एक फोटो सोडायचे का अलीकडे जे लास्टचे एक फोटो आणि एक अलीकडे फोटो आहे त्या 2 फोटो हाईक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं. जसं की फोटो वरती क्लिक करायचं. इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट पेड करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या जे मधली एक फोटो सोडायचे 3ऱ्या नंबरच्या फोटो वरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट पेड करून घ्यायचं. पेस्ट पेड केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान जे
जे का फोटोला इफेक्ट्स वगैरे पण ऍड वगैरे झाले दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला असतो जे का शेक इफेक्ट ला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का सेकंड नंबर जे फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. जे का इफेक्ट वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला असतो जे का बीट मार्क ला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे का एक नंबर जे फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला जे का एकच फोटो हा एक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला असतो जे का शेक इफेक्ट ला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का लॉंग बीट चे फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून कॉपी वाली इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला असतो जे का बीट मार्क ला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आणि आपला जे का असतो जे का लॉंग बीट चे फोटो आहे मित्रांनो त्या फोटो इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान असे इफेक्ट्स वगैरे पण ऍड वगैरे झाले दिसून झाले मित्रांनो. मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला असतो जे का बॅक आल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे का सेक इफेक्ट ला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे का स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे का 4 नंबरचे फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला असतो जे का बीट मार्क ला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला असतो जे का लॉंग बीट जे फोटो आहे मित्रांनो जे पुढचे फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला असतो जे का शेक इफेक्ट ला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्याला थोडंफार इथे लक्ष वगैरे देऊन ऐकायचं आहे मित्रांनो. तर तुम्हाला जे का व्हिडिओ वगैरे समजून जाईल मित्रांनो. मग आणि आपल्या जे का वरचे एक दोन फोटो दिसून जाईल मित्रांनो. मग आपल्या जे वरचे एक फोटो आणि जे खालचे एक फोटो दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपल्या जे खालच्या फोटोवरती क्लिक करायचं इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला असतो जे का बीट मार्क ला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला असतो जे का स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो आपल्या फोटोवरती क्लिक करायचं इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला जे का अशा प्रकारे मागे यायचं मित्रांनो. मागे आल्यानंतर प्लस आयकॉन वरती क्लिक करायचं मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचं मित्रांनो. मग आणि आपल्या जे अशा प्रकारे जे बॅकग्राऊंड रिमूव्ह केले जे फोटो मित्रांनो अशा प्रकारे ते फोटोला असतो जे बॅकग्राऊंड वगैरे रिमूव्ह करून घेण्यासाठी मित्रांनो मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे का अशा प्रकारे वर स्क्रॉल करायचं आपलं नेटवर्क आहे मोबाईलचं त्या नेटवर्कला ऑन करून घ्यायचं. ऑन केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे का फोटो रूम ऍप्लिकेशनला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला असतो जे का दिसून फ्रॉम फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणि आपलं जे का असतो जे आपले फोटो दिलेला आहे मित्रांनो त्या फोटोला असतो जे सिलेक्ट करायचं मित्रांनो. सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे ऑटोमॅटिक अशा प्रकारे येऊन जाईल मित्रांनो. आल्यानंतर जे बॅकग्राऊंड वगैरे पण रिमूव्ह झाले दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपला जे ट्रान्सफरच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं मित्रांनो. जसं की तुम्हाला असतो जे का राईट साईडून जे सेकंड नंबर जे ट्रान्सफर नावाच्या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे अशा प्रकारे एकदम छान जे बॅकग्राऊंड वगैरे रिमूव्ह झाले दिसून जाईल मित्रांनो. मग आपला एक्सपोर्ट वरती क्लिक करून घ्यायचं. एक्सपोर्ट वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे ऑटोमॅटिक जे गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल मित्रांनो. सेव्ह झाल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला असतो जे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल करून जे का लेट मोशनला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे तुमची पण अशा प्रकारे फोटोला ऍड करून घ्यायचं. ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपल्या जे पुढे अशा प्रकारे स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे का 5.06 बीटला यायचं. बीटला आल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे फोटोचा पुढचा पार्ट आपल्याला कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपलं जे मूव्ह अँड ट्रान्सफरच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपल्याला असतो जे इथे प्लस की द्यायचं मित्रांनो. इथे प्लस की दिल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे काय मित्रांनो असतो जे फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथे पण प्लस की द्यायचं. इथे प्लस की दिल्यानंतर मित्रांनो मग आपला जे काय अशा प्रकारे लेफ्ट साईडला असतो जे सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे अशा प्रकारे एकदम छान जे फोटो वगैरे येऊन जाईल मित्रांनो. मग आपलं जे फोटोजला आपल्या हिशोबाने सेट करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपल्या जे वर थ्री डॉट वरती क्लिक करायचे. फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीन मध्ये सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान फोटो पण एकदम छान ऍड वगैरे झालेली दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपल्या जे बॉर्डर आणि शॅडोच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला जे खाली 3 नंबरचे ऑप्शन जसं की शॅडोला ऑन करून घ्यायचं. ऑन केल्यानंतर मित्रांनो मग आपली जे काही शॅडोची साईज आहे मित्रांनो ते आपल्या हिशोबाने ठेवून घ्यायचं मित्रांनो. मी जसं की आपल्याला सजेस्ट करतो की मित्रांनो आपला 100 ठेवून घ्यायचं मित्रांनो. 100 ठेवल्यानंतर मित्रांनो जे का शॅडो जे का ब्लॅक कलर आहे मित्रांनो त्या ब्लॅक कलर वरती क्लिक करायचं मित्रांनो. जे का आपल्या हिशोबाने जे का आपला जे कलर हवा आहे ते ठेवून घ्यायचं मित्रांनो. असं ठेवल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान जे का दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपलं जे का असं आणि आपला जे का 5.28 बीटला जे प्लस आयकॉन वरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचं मित्रांनो. जे बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेली फोटो आहे त्या फोटोला ऍड करायचं मित्रांनो. ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपलं जे का अशा प्रकारे 6.04 बीटला जे फोटोचा पुढचा पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर वर थ्री डॉट वरती क्लिक करायचं. फिल कॉम्बिनेशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीन मध्ये सेट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला जे का मूव्ह अँड ट्रान्सफरच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं मित्रांनो. केल्यानंतर मित्रांनो मग आपला इथे एक प्लस की द्यायचं मित्रांनो. मग आणि आपलं जे का मागे यायचं मित्रांनो. मागे आल्यानंतर जे फर्स्टला यायचं मित्रांनो. असतो जे फर्स्टला आल्यानंतर इथं पण एक प्लस की द्यायचं मित्रांनो. मग आणि आपला जे का अशा प्रकारे राईट साईडला असतो जे का सेट करून घ्यायचं. आपल्या हिशोबाने जे का राईट साईडला सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपलं छान जे फोटो वगैरे ऍड वगैरे झाले दिसून जाईल मित्रांनो. मग आणि
आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला असतो शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्र असतो स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्र मग आपला पुढचे बीटचे सेकंड नंबरचे बीटचे फोटो मित्र त्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्र. मग आणखी आपल्या वरचे बॅकग्राऊंड रिमूव्ह केली फोटो मित्र त्या फोटोवरती क्लिक करायचं. डब्याच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं. कॉपी लेअर करून घ्यायचं. कॉपी लेअर केल्यानंतर इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला असतो बीट मार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्र असतो स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्र मग आपल्या पुढचे फोटो मित्र त्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. पेस्ट रिपीट केल्यानंतर मित्र मग आपल्या इफेक्ट्स वगैरे पण ऍड वगैरे झाले दिसून झाले मित्र. मग आणखी आपल्या डब्याच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं. पेस्ट लेअर करून घ्यायचं. पेस्ट लेअर केल्यानंतर मित्र मग आपल्या वरची बॅकग्राऊंड रिमूव्ह केली फोटो होती मित्र त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्र. इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून आपल्या कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्र. मग आपल्या फोटो मित्र या फोटोला डिलीट करून घ्यायचं मित्र. डिलीट केल्यानंतर मित्र मग आपल्या आपण जे ऍड केले ते फोटो होती त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्र. इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्र. मग आपल्या पुढचे फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्र. मग आणखी आपला एकदम छान असं त्यांना पण त्या फोटोला पण इफेक्ट्स वगैरे पण ऍड वगैरे झाले दिसून झाले मित्र. मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्र. मग आणखी आपला असतो शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्र. ओपन केल्यानंतर मित्र असतो स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्र मग आपला पुढचे फोटो त्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं मित्र. मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणि आपला असतो बीट मार्क प्रेसला ओपन करायचं मित्र. ओपन केल्यानंतर मित्र असतो स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्र मग आपला अशा प्रकारे पुढचे फोटो मित्र पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्स वरती क्लिक करून इफेक्ट वगैरे लावलेला मित्र सॉरी मित्रांनो इफेक्ट वगैरे लावले त्याच फोटोवर आपण क्लिक केलेला मित्र. मग आपल्या पुढचे फोटो मित्र त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्र. मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणि आपला असतो शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्र. ओपन केल्यानंतर मित्र असतो स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर राईट साईडून 3 नंबरचे फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक इफेक्ट्स वरती क्लिक करायचं. थ्री डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्र. मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला असतो बीट मार्क प्रेसला ओपन करायचं मित्र. ओपन केल्यानंतर मित्र मग आपला असतो स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्र मग आपल्या ग्रुपच्या अलीकडे फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्र. पेस्ट रिपीट केल्यानंतर मित्र मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला असतो शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्र. ओपन केल्यानंतर आपला असतो स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्र मग आपल्या पुढचे फोटो सेकंड नंबरचे फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्र. मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला असतो बीट मार्क प्रेसला ओपन करायचं मित्र. ओपन केल्यानंतर मित्र मग आपल्या राईट सेकंड नंबरचे फोटो जसं की ग्रुपच्या पुढचे फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्र. मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला असतो शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्र. ओपन केल्यानंतर मित्र मग आपल्या लास्ट फोटो मित्र त्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं मित्र. मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला असतो बीट मार्क प्रेसला ओपन करायचं मित्र. ओपन केल्यानंतर मित्र मग आपल्या लास्ट फोटो मित्र त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्र. मग आपला व्हिडिओ वगैरे एकदम छान असं पण बनवून रेडी झालेला आहे मित्र. मग व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्र मग आपल्या वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करा. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्या. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काय नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत आपल्या बाकी व्हिडिओ बघत राहा मित्र. ओके.